दिवसातील आपला पोल फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल। एक बाजूने आपण पाहतोय सिंदोरी तर दुसऱ्या बाजूने एक नाशिक जिल्ह्यातील एक नावाजलेला संघ म्हणजेच मागच्या वर्षातील बघितलं तर 2024 आणि 25 मधील चॅम्पियन संघ नागलवाडी। सिंदोरी संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केले, पहिलं नोटा दिलाय तो मात्र या ठिकाणी नागलवाडी या संघाला। चार वाजून 34 मिनिट झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते। प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना मात्र प्रेक्षकांची देखील नक्कीच मी या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण सकाळच्या सत्रापासून मात्र नक्कीच आज कडक पाऊल असल्या कारणाने या ठिकाणी मात्र प्रेक्षक अजूनही आपली जागा हललेली दिसत नाही। चार षटकांचा सामना पंच देखील मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी भरत भुसारे सर आणि त्यांचे साथ निभावतील स्कोर एक पंच दौलत भाऊ घुलम। बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासून मात्र शानदार पंचाच्या भूमिकेत मात्र अचूक निर्णय दिला जातो, परंतु थोडक्यात बघितलं गेले तर या ठिकाणी टीव्हीमध्ये देखील आपल्याला एक निर्णय योग्य अयोग्य पाहत असताना मात्र नक्कीच तरी देखील एक सांभाळलं गेलं आणि सांभाळत असताना जर बघितलं गेलं तर प्रत्येकदा आपल्या पॉल क्रमांक 5 मधील हा एक महत्त्वाचा सामना असेल। दोन्ही संघांसाठी अंतिम टॉप 8 मध्ये पोहोचण्याची संधी असेल। दोन्ही संघाला आमच्या या संघर्ष क्रिकेट क्लब हर्षल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मात्र नक्की दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा असतील। सँडी दिवे आणि सुनील फसाळे यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला एंटर होताना पाहायला मिळेल। यावेळेस मात्र पंच देखील 4 षटकांचा हा सामना। यावेळेस आपण एक बाजूने बघितलं गेले तर सिंधोनी मित्रांनो, बाईकची किल्ली कुणाची हरवलेली असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर आहे तर घेऊन जी कोणाची हरलेली असेल बाईकची किल्ली चावी ही मात्र घेऊन जायची। स्वर्गवासी राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय संघर्ष क्रिकेट क्लब आयोजित पर्व 5वे। दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाचा सामना म्हटल्यानंतर मात्र पहिलं षटक पहिली दफा या ठिकाणी मात्र घेऊन षटक येईल सिंधोनी संघाकडनं खुशाल टोकरे। मॅन फ्रॉम सिंधोनी संघाकडनं बघितलं तर पहिला मात्र दमदार सुरुवातीमध्ये मात्र सामना तर जिंकला होता, परंतु यावेळेस बघितलं गेलं तर नक्कीच अग्निपरीक्षा लागू शकेल, कारण एक चॅम्पियन संघ बेस्ट टू बेस्ट यावेळेस ऑन स्ट्राईकला असेल मिस्टर शांडी, नॉन स्ट्राईकला असेल यावेळेस सुनील फसाळे। पहिलाच बॉल वाईट यार्कर करण्याचा प्रयत्न केला होता, वाईटचा कॉल येतोय, पंचांच्या वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावेमध्ये खातं खोललं जाते। यावेळेस नागलवाडी या संघाचं एक धाव कारण रोखावं लागेल, कारण मागच्या मॅच आपण पाहिलोय की सेकंड सेमीफायनल नंबर 1चा सामना बघितला असेल आपण, त्या सामन्यात मात्र फक्त 38 किंवा 37 धावांचे टार्गेट दिलं होतं, ते मात्र सहजरित्याप्रमाणे पार तर केलं होतं। काट केलाय ऑन द फायर, यावेळेस बिलकुल मिड विकेट रिजन सँडी यांच्या बॅटच्या माध्यमातून पहिला षटकार पाहायला मिळतोय। षटकार सँडी आणि सुनील फसाळे यांची विकेट काढावी लागेल, ती मात्र नक्कीच या ठिकाणी सिंधोनी या संघाला, परंतु मात्र कमालची फटकेबाजी देखील पाहायला मिळते। मिळत असताना मात्र आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी क्रिकेटच्या संघामध्ये आपण चांगली फलंदाजी करतोय, प्रत्येक रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहेत, परंतु प्रत्येक फलंदाजीची जो रेकॉर्ड ब्रेक जर बघितला गेला तर खास करून सँडी यांच्या 11 बॉलमध्ये 11 सिक्स लगावत असताना 12 बॉलमध्ये 86 धावा करणे म्हणजेच नक्कीच हा एक आयडॉल नाही तर आयकॉन प्लेयर नागलवाडी या संघाचा आपण पाहतोय। परंतु पहिल्या चेंडूवर त्याच्यावर नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडू तर पाहायला मिळाला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक शानदार आगाज करत असताना मात्र 6 धावावरती खेळतोय। पहिला बॉल वाईट टाकला होता, जरूर पहिला बॉल वाईट हाताळताना पाहायला मिळाला होता, परंतु यावेळेस मात्र थोडासा हलकासा कमबॅक करावा लागेल। या प्रतियोगितेमध्ये आपण पाहतो की नक्कीच पहिले पारितोषिक सौजन्य केले सन्मान्य श्री माननीय श्री रवींद्र भोई साहेब, माजी उपसभापती पंचायत समिती त्र्यंबकेश्वर, आपले देखील खूप खूप आभार आहे। परंतु ज्यावेळी आपण दुसऱ्या बॉलमध्ये
बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. जी अपेक्षा केली जात होती की बॅटमध्ये तेज रफ्तारच्या गतीने चेंडू येईल की, परंतु यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नसून मात्र सरळ यष्टीच्या पाठीमागे गेल्यानंतर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कारण 4 षटकांचा हा मित्रांनो सामना. या 4 षटकांमध्ये आपण पहिल्या दिवसून बघितलं असेल तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 78-60च्या आसपास धावसंख्या बनवणे गरजेचे असेल. यावेळेस नागलवाडी या संघाला आवाज चालाय होता की नाही, परंतु यावेळेस काय गोड लेंथवरती पडल्यानंतर शानदार लेंथ पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो की जेव्हा बेस्ट टू बेस्ट चांगले संघ एकमेकांसमोर झुंजतात ना, भिडतात ना, तेव्हा मात्र हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण फलंदाजाचे जे पोझिशन आहे ते पांतर पोझिशन ओळखून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. ओव्हर द विकेट पुढील बॉल परत एकदा आपण पाहू शकतोय. ओहो, समोरच्या दिशेने यावेळेस क्लाइनचा वापर आणि चेंडू हवाई सफर बिलकुल लॉंग ऑन रिजन मध्ये बिग हिट षटकार जातोय. मात्र हा षटकार आपण पाहतो की सँडी यांच्या बॅटच्या माध्यमातून हा दुसरा षटकार काही ताकदीने मारलाय आणि काही नजाकत पाहायला मिळते. टायमिंग प्रॉपर, ताकद, नजाकत हे सर्व काही पाहायला मिळाले या स्ट्रोक मध्ये. शानदार फटका षटकार पाहायला मिळतो आणि षटकार मारल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस 13 धावा, कारण एक वाईट देखील चेंडू टाकला होता आणि वाईट चेंडू टाकल्यानंतर वारंवार मात्र या ठिकाणी जर बघायला गेले तर आपण पाहतोय यावेळेस बॅक टू बॅक अलॉंग द फटका टायमिंग प्रॉपर. यावेळेस पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका पाहायला मिळतोय. मिस्टर सँडी देवी यांचा फटका, खूपसूरत फटका षटकार. शेवटचा बॉल बाकी शिल्लक असेल कारण धावसंख्या मोठी बनवा लागेल. कारण कॅम्स मजामास आमच्या गुजरातमध्ये सांगितलं जातं ना की आवा तो वेलकम जावं तो फिर कम, परंतु यावेळेस मात्र धावसंख्या मोठी बनवावी लागेल. कारण आपल्याला देखील नागलवाडी या संघाला देखील एक धावेसाठी मात्र देखील झगडावं लागेल. कारण एक फटकेबाजी तर चांगली पाहायला मिळते, परंतु यावेळेस सँडी चमकतोय नागलवाडी संघाकडून. कारण मात्र सजेशन दिले जाते कारण बॅटिंग पिच यावेळेस आपण लगातार जिक्र करतोय की या मैदानावरती हायेस्ट स्कोर हट्टीपाडा या संघाचा आहे. कारण बिना विकेट गमावून 132 धावा बनवल्या गेल्या होत्या. कारण बॅटिंग विकेट पिच असल्या कारणाने या ठिकाणी जर बघितलं गेलं तर जेवढी मात्र विकेट आपली टिकवली जाईल तेवढी धावसंख्या या ठिकाणी उभारली जाईल. कमालचा परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग पारी पाहायला मिळते यावेळेस मिस्टर सँडी दिवे मॅन फ्रॉम नागलवाडी संघाकडनं. ओहो, फटका फसलाय पूर्णपणे, विकेट मिळण्याची शक्यता. यावेळेस सुरेख झेल पकडला जाईल डाऊन द विकेट स्कोर लेगच्या दिशेने 30 सर्कलच्या मधोमध पहिली विकेटचे पतन. यावेळेस सँडी देवी बाद होतोय. लुझिंग द फर्स्ट विकेट इज गॉन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका लागतोय नागलवाडी या संघाला. व्हाईस कॅप्टन मैदानाच्या आत जाईल. यावेळेस आपण पाहतो मिस्टर तुकाराम, कारण चांगला फटका होता लगातार. आपण पाहतो की छोट्याशा फॉर्मॅटमध्ये 4 षटकांमध्ये आपण पाहतोय की निरंतर आपली विकेट जावो या ना जावो परंतु एक जॉकीमध्ये स्ट्रोक खेळण्याची ताकद क्षमता ठेवली होती. बॅट चॉपरी हिस्सा लागल्यानंतर जर बघितलं तर बिलकुल स्कोर लेगच्या दिशेने 30 यार्डच्या मधोमध मात्र डाऊन डी कॅच पकडल्या गेल्यानंतर मात्र पहिली विकेटचे पतन पाहायला मिळते. सँडी देवी यांच्या स्वरूपात मात्र नागलवाडी या संघाला पहिला झटका, पहिले नुकसान लागते. यावेळेस अजूनही दरमदार असेल ती मात्र मिस्टर सुनील फसाळे यांच्यावरती. मी जिक्र करतोय काल याच मैदान ते 2024-25 सत्रामध्ये बघितलं तर सुनील फसाळे ज्यांचे नाव आहे त्यांचं मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा सिरीज, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच LED TV आणि त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच कूलर हे देखील मात्र त्याच फलंदाजीला मात्र नक्कीच या ठिकाणी देण्यात आलं होतं. परंतु यावेळेस बघितलं तर ऑन स्ट्राईकला पहिली दफा स्ट्राईक मिळेल मिस्टर सुनील फसाळे यांना. मनोज यावेळेस गोलंदाजी मार्क करते. बघ आपण पाहतोय ऑन द ट्रॅक वरती ओव्हर द विकेट मारा केला जाईल. ओहो, कट केला, संधी निर्माण झाली, कॅच पकडला जाईल का? यस, दिस इज अ सुपर कॅच.
काही कमालचा स्ट्रोक खेळला होता, परंतु एक फ्लॅश मध्ये फटका फसलाय पूर्णपणे. यावेळेस दारमदार होते आपला एक सलामीर बॅटर, तर नक्कीच साथ सोडून गेला होता. आपल्यावरती जबाबदारी होती, परंतु यावेळेस मात्र बिलकुल मिड विकेट रिजन मध्ये शानदार झेल पकडलाय. आणि झेल पकडत असताना मात्र सिंधोनी संघाला जर बघाल तर हे दुसरी सफलता मिळते आणि दुसरं नुकसान होते ते मात्र यावेळेस बिलकुल नागलवाडी या संघाला मिस्टर सुनील फसाळे यांच्या स्वरूपात दुसरे विकेटचे पतन. विनंती करेन की नक्कीच आमच्या 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो की आज कडक पॉल क्रमांक 5 या पॉल क्रमांक 5 मध्ये हा मात्र आपण पाहतो की पॉल फायनलचा सामना आमच्या या माफ करा मित्रांनो 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तमाम लाडकी क्रिकेट प्रेमी जोडले आहेत. त्यांना विनंती असेल की नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईक करायला विसरू नका. यावेळेस आपण पाहतो की नक्कीच एक लाईव्ह कास्ट आपण घर बसल्या मात्र जे मैदानापर्यंत क्रिकेटपर्यंत पोहोचू शकले नाही तर मात्र लाईव्ह कास्ट मात्र या ठिकाणी मोबाईलद्वारे मात्र मॅच बघता येईल. तुमच्या देखील मनपूर्वक सरचं स्वागत आहे. प्रत्येक ठिकाणी मात्र क्रिकेटचे महासंग्राम चालू आहे आणि चालू असल्या कारणाने आपण पाहतोय जर बघायला गेले तर नक्कीच प्रत्येक ठिकाणी ही स्पर्धा संपल्यानंतर आपण पाहतोय की गुजरातमध्ये असेल खिरारबारी ही स्पर्धा 14 डिसेंबर पासून चालू होते. लाईन चांगली असेल, लाईन चांगली असल्यानंतर मात्र न्यू बेटर मैदानाच्या आत गेल्यानंतर जर बघायला तर सँडी आणि त्यानंतर सुनील बाजानंतर तुकाराम आणि गणेश श्री गणेशचा करावं लागेल यावेळेस नागलवाडी या संघाला. ओहो काय कमालची चेंडू सोडला होता. यावेळेस देखील सटीक यार्कर चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही कारण रोखण्याचा प्रयत्न करावे लागेल सिंधोनी येस संघाला. जर बघायला गेलं तर बघितलं सिंधोनी संघाने सकाळच्या सत्रात जर बघितलं तर शानदार प्रदर्शन देखील केलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की आज गुजरातमधील 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. एक मानिपाडा करचोंड, त्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच एक सिंधोनी, त्यानंतर खानवेल. परंतु खानवेल 2 संघाला मात्र या ठिकाणी अपयश आले, परंतु एक मात्र संघ टिकून राहिलाय तो मात्र सिंधोनी. स्टेप आउटचा प्रयत्न यावेळेस मात्र सफल तर झाला होता, परंतु मात्र आपल्या फ्लोथरूममध्ये एक फुटबॉलच्या सरांनी मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू केला होता तेव्हा 1 धाव. रन स्कोर राखण्याचा प्रयत्न केलाय. अतिघाई संकटात नाही सांगतात ना एक मराठीमध्ये मन असेल मित्रांनो. या ठिकाणी सँडी देवी यांनी सुरेख सुरुवात करून दिली होती. पहिल्या षटकात बघितले गेले तर ताबडतोब 19 धावा जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्याच पाठोपाठ मात्र सुनील फसाळे यांची देखील विकेट गेली होती आणि विकेट जात असताना मात्र मिडल ऑर्डरच्या टॉप ऑर्डर जर बघितलं तर खास करून आता मदार असेल ती मात्र या ठिकाणी तुकाराम यांच्यावरती लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईकला. ओहो कमालचा फटका यावेळेस. आउटफील्ड तर तेज आहे परंतु बिलकुल डीप फॉरवर्डच्या रिजन मध्ये चेंडूला मात्र कॅरी केलंय. यावेळेस स्टॉप करत असताना या चेंडूवरती एक सिंगल धाव येईल. ही रणनीती चांगली असेल सिंधोनी संघाकडे कारण बेस्ट टू बेस्ट आपण मित्रांनो पाहतो की जेव्हा चांगले संघ असतात ना तो मात्र लढाई चांगली पाहायला मिळते. कोण संघ युद्ध जिंकेल, कोणता संघ सामना जिंकेल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे कारण एक एक छोटी छोटी चूक या ठिकाणी आपल्याला मात्र देखील महत्त्वपूर्ण असू शकते दोन्ही संघांसाठी. कर या मर यावेळेस आपण पाहतोय या षटकातील जर बघायला गेलं तर मला वाटतंय अंतिम बॉल. ओहो काही स्टेप आउटचा प्रयत्न केला होता जरूर. धाडी पॅडला लागल्यानंतर फ्लाय स्टेपला गेल्यानंतर अंतिम बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नसेल. षटक समाप्त होते. एंड ऑफ द ओव्हर 2. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय यावेळेस 2 विकेट गमावून 21 धावा लॉट्स ऑफ 2 विकेट्स नागलवाडी. 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. आपण पाहतोय की समीकरण जर बदललं असेल तर बघायला गेले तर 12 बॉलमध्ये 21 धावा बनवलाय म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. अजूनही 12 बॉलमध्ये जर 21 धावा जर बनवलं तर 43 धावांचे टार्गेट असू शकते परंतु कमीत कमी या ठिकाणी आपल्याला 60+ धावसंख्या उभी करणे गरजेचे असेल नागलवाडी या संघाला. प्रमोद आएंगे गेंदबाजी करने के लिए. अब तक 2 ओवर खत्म हो चुके हैं और 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर सैंडी और सुनील फसाळे बाद होने के बावजूद एक स्ट्राइकर करती हुई इस समय नागलवाड़ी टीम. लेफ्ट हैंड बैटर तुकाराम ऑन स्ट्राइक पर. तीसरे ओवर की पहली गेंद का सामना करने के लिए टॉप पे जरूर लगा है बिल्कुल. इस बार शॉर्ट थर्ड मैन की रीजन में खेलने का प्रयास किया था, सफल जरूर हुए थे. हल्की सी मिसफील्ड देखने को मिली. एक कॉल था दूसरे रन लेने का लेकिन नॉट स्ट्राइक कैन पर खतरे की घंटी बज रही है. इस बार रन आउट के स्वरूप ये तीसरे विकेट का पतन मिलता हुआ इस बार सिंधोनी टीम के लिए. गणेश आउट होता हुआ रन आउट के स्वरूप में क्योंकि पीछे मुड़ के देखा नहीं था तुकाराम ने. एक तेज
रनिंग बिटवीन द विकेट के साथ जब नॉट स्ट्राइक पर आए थे, जब दूसरा रन लेने का प्रयास किया था तब सफल तो जरूर हुए थे, लेकिन कॉल इतना सुना नहीं होगा इस बल्लेबाज ने और इसी के दरकार रन आउट के चलते ये इस तीसरे विकेट का पतन मिलता हुआ। एक रन कहते ना कि इफ यू फोकस ऑन द प्रॉब्लम सून यू विल फॉरगेट युअर गोल, इफ यू फोकस ऑन युअर गोल सून यू विल फॉरगेट द प्रॉब्लेम। प्रॉब्लेम येतात, अडचणी येतात, परंतु आपल्याला अडचणी येत असताना आपल्याला मात्र नक्कीच संकटावर मुहूर्तावर जबाब द्यावा लागेल या बॅटर्सना। ओहो, कमालचा डिलिव्हरी पाहायला मिळतो यावेळी। स्लॉरवन परिवर्तन, वाईटची दाद मागितली जाते वाईस कॅप्टन यांच्याकडून, तुकाराम यांच्याकडून। ओके येस, यावेळेस आपण पाहतोय की पुष्टीकरणकडे आपण जाऊया, बिलकुल टीव्ही थर्ड अंपायर यांच्याकडे। खेळ थांबतोय, खेळ थांबल्यानंतर आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय 22, 22 धावा, 3 विकेट नागलवाडी। इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा निर्णय बिलकुल गोलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय। यावेळेस मात्र डिसमिस, DRS मात्र गमावलाय नागलवाडी या संघाने। परत एकदा कंटिन्यू खेळ चालू राहील। ओहो, बिलकुल अक्रॉस द लाईन जाऊन खेळच्या प्रयत्नात शानदार फटका, परंतु वाईडिस बिलकुल थोडासा वाईडिस लॉंग ऑन रिजन मध्ये गेला होता। जात असताना एक धावानंतर मात्र आपण पाहतो की जेव्हा जी रेलपट्टीवरती मात्र सुनील आणि शँडी जेव्हा मात्र फलंदाजी करत होते तेव्हा मात्र एक समाल वाटत होते की 60-70च्या आसपास धावसंख्या बनवली जाईल, परंतु त्यांचे विकेट खाल्ल्यानंतर मिडल ऑर्डरच्या या फलंदाजीवर थोडासा एक दारमदार राहील की इक्की दुकीने नाही तर लूज चेंडूवरती मात्र एक मोठे फटके मारावे लागतील, कारण दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना। कारण मागच्या वर्षी मात्र याच मैदानावरती मात्र चॅम्पियन संघ ठरला होता नागलवाडी हा संघ। कट केलाय, संधी निर्माण झाली, नो मेन्स मध्ये लँड होईल, कारण खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी। खाली क्षेत्र असल्या कारणाने रनिंग बिटवीन द विकेट दुसरी धाव देखील काढली जाईल। जेव्हा विकेट किपर पास यांच्या थ्रो फेकला जाईल तेव्हा या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील। 2 धावा सहित तिसरं षटक मार्गती पथावर या ठिकाणी मात्र ऑन दी ट्रॅक करत असताना, गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय यावेळेस शिंदोनी संघाकडून जर बघितलं गेलं तर प्रबोध गोलंदाजी करतोय। आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू टाकत असताना उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल। लाईन काय पाहायला मिळते, जबरदस्त। यावेळेस मात्र जेव्हा आपण सांगतो ना की टीम वर्क क्रिकेट अक्षरशः आपण पाहतो की एकाने मात्र जिंकता येत नाही तर आपल्याला सांघिक बळ द्यावं लागते। यावेळेस मात्र प्रत्येक खेळाडूने योगदान दिले सिंधोली संघाकडनं। अंतिम बॉल, आवाज आला होता लॉंग लेगच्या गलीमध्ये, नाही तर विकेट किपर त्या ठिकाणी मात्र स्वतः येऊन मात्र एक फुल फील्ड करेल। यावेळेस मात्र अंतिम बॉल तरी कुठल्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाही। धावसंख्या बिलकुल रोखून धरली आणि रोखत असताना धावसंख्या पाहायला मिळते 25, लॉट्स ऑफ 3 विकेट्स नागलवाडी। नंतर आपण पाहतो की मी जिक्र केली होती या स्पर्धेमध्ये सर्व असे राहुल पांडुरंग थोरात स्मृतिचषक 2025 संघर्ष क्रिकेट क्लब आयोजित पर्व 5वी। नंतर आपण पाहतो की मी जिक्र केली होती की दुसरे पारितोषिक देखील सन्माननीय जयश्रीताई दिलीप तरवारे मॅडम यांनी मात्र दुसरे पारितोषिक सौजन्य केलं होतं, त्यांचे देखील नक्कीच आभार मानेन। परंतु मात्र अंतिम षटकांच्या खेळ बाकी शिल्लक असेल नागलवाडी या संघाचे पारीच, कारण ऋतिक या कृतिक वांगड या ठिकाणी मात्र ऑन द ट्रॅक वरती मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल। अंतिम षटक, पिछले मॅच मध्ये देखील शानदार गोलंदाजी केली होती, परंतु 2-3 षटकार जरूर खाले होते। शॉर्ट पिच डिलिव्हरी, यावेळेस मात्र निकेज ऑन द फायर, बिलकुल डीप फॉरवर्ड रिजन मध्ये जाईल, सिम्मारीस आपलीकडे षटकार। जेव्हा जेव्हा आखुटटेपेच्या चेंडू टाकाल ना तेव्हा आपल्याला नक्कीच मार खावा लागेल। सांगतात ना की जब दिशा भटकेंगे तो पडेंगे फटके। क्रिकेट म्हणजेच काय तर मित्रांनो, आपण पाहतो ना की जेव्हा पहिल्या षटकापासून आपण सुरुवात करतो तेच म्हणजे क्रिकेट म्हणजेच काय कर, जेव्हा आपण एक षटक मिडन टाकतो तेच म्हणजे क्रिकेट। तर क्रिकेट म्हणजे काय कर, लगातार आपण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारतोय तेच म्हणजे क्रिकेट। तर क्रिकेट म्हणजे काय तर एखादाच फलंदाज सुनवर बाद होतोय, असे मात्र बरेच जिक्र आहे, परंतु प्रत्येकदा प्रयत्न बॅक टू बॅक अनदर बाउंड्री पाहायला मिळेल, ऑलमोस्ट वाईड इज लॉंग ऑन षटकार। क्रिकेट म्हणजे काय तर मी नक्कीच जिक्र केलं होतं की 6 बॉलमध्ये 6 षटकार मारेल तोच म्हणजे क्रिकेट। तर क्रिकेट म्हणजेच काय तर जेव्हा मात्र एखाद्या चेंडूवरती विकेट देखील जाऊ शकते, लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार देखील जाऊ शकते, तर एखादा मात्र नौखा फलंदाज येऊन जेव्हा मैदानामध्ये ताबडतोब हिटिंग पॉवर प्लेमध्ये किंवा बिलकुल षटक समणाऱ्यामध्ये जेव्हा मात्र आपण
फटकेबाजी करतो तेच म्हणजे क्रिकेट, आणि जिथे मात्र एक बॉलमध्ये एक धावणं निघणे म्हणजेच क्रिकेट. बरेचसे रहस्य चालू आहे या क्रिकेटमध्ये, परंतु यावेळेस मात्र कमबॅक करावं लागेल. एंगल चेंज केला आहे. ओहो, गॅपमध्ये शक्तिशाली प्रहार, महागड षटक ऑन दी फायर मिस्टर तुकाराम यांचं 4 रन. कारण उपयोगी षटक असेल, एक कमीत कमी सन्मानजनक 50च्या आसपास टार्गेट बनवणे गरजेचे असेल. कारण अटॅक जर बघितलं तर नक्कीच या ठिकाणी नागलवाडी संघाकडे देखील चांगलं असेल. यावेळेस मात्र रोखण्याचा प्रयत्न केला होता. 22 बॉलमध्ये माफ करा मित्रांनो, 18 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी फक्त 22 धावांवरती रोखलं गेलं होतं, 25 धावांवरती रोखलं गेलं होतं. परंतु त्यानंतर लगातार 2 षटकार, एक चौकार मारल्यानंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41, 41 धावा. म्हणजे महागड षटक कीर्तिक वांगड यांचे षटक पाहायला मिळते. यावेळेस मात्र लेफ्ट हँड बॅटर एक उपयोगी पारी खेळताना पाहायला मिळते नागलवाडी या संघाकडून. कट केलाय जमीन लगतच्या दरम्यान, हा कार्पेटच्या सहाऱ्याने खेळला फटका. यावेळेस मात्र ओहो, शानदार कमबॅक केले. 2 धावा तर वाचवल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट के साथ. ओहो, स्कोर लेग पंचांना प्रश्न विचारलाय. फलंदाज आपल्या सुरक्षितमध्ये पोहोचला होता की नव्हता, परंतु मात्र तर चांगला होता, परंतु 4थी धाव खाली जाईल कारण स्ट्राईक ठेवली गेली जाईल आपल्यासोबत. कारण यावेळेस रनआउट झाला तरी मात्र या ठिकाणी नुकसान तर होईलच, परंतु मात्र 3 धावा. कारण लेफ्ट हँड बॅटर आपल्यासमोर स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र 4थी धाव देखील पूर्ण करण्यासाठी मात्र आपली स्ट्राईक सोडली गेली होती. परंतु रिव्ह्यू मागितला जाते सिंधोनी या संघाकडनं. कारण दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात मात्र जेव्हा थ्रो फेकला होता स्ट्राईक कॅन्डला, तेव्हा मात्र स्कोर लेग पंच दौलत गुलम यांचा इशारा येतोय. ओके, येस, यावेळेस पुष्टीकरण असेल, खेळ थांबते. कारण एक डायरेक्ट निशाणा थ्रो लागला होता स्ट्राईक कॅन्डला. फलंदाज पोहोचला असेल की नसेल आपल्या क्रीजमध्ये हे पाहणे योग्य ठरेल. पुष्टीकरण आपण डिसिजन पेंडिंगवर असेल. नॉट आउट म्हणजेच 3 धावा आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र ही विकेट. महागड षटक कीर्तिक वांगड यांच्या 50च्या आसपास धावसंख्या तर बनवली जाते. 44 धावा, उर्वरित 2 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक असेल. तत्परती बघायला तर लगातार 2 षटकार मारल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्याने तर चौथ्या चेंडूवरती 3 धावा आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात हे कीर्तिक वांगड यांचे आपल्याला बॉलिंग विश्लेषण पाहायला मिळते. आणि नंतर अजूनही तुकाराम आपल्या संघासाठी मात्र डाव सावरताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. ओ वाईटचा कॉल, सट्टिक यार्कर मारण्याचा प्रयत्न, मात्र रिव्ह्यू मागला जातोय या ठिकाणी सिंधोनी संघाकडून. ओके, यस, चेक केलं जाईल. प्रत्येकदा आपण पाहतोय मात्र रिव्ह्यू आपला संपलाय. कारण आपण पहिला जेव्हा रनआउटचा रिव्ह्यू घेतला होता तेव्हा मात्र एकच चान्स होता, जर सक्सेसफुल झाला असता तर आपल्याला रिव्ह्यू मिळाला असता, पण त्यावेळेस मात्र रिव्ह्यू गमावा लागतोय. परंतु मात्र पंचांचा कॉल ओरिजिनल डिसिजन वाईट होता, म्हणजे वाईट कॉल या ठिकाणी गृहीत धरला जाईल आणि गृहीत धरत असताना मात्र अतिरिक्त धावाने ऍड केली जाईल. 45 धावा. वाह, कमालचा चेंडू पाहायला मिळतोय. वापसी केली आणि वापसी करत असताना मात्र हताश निराश होतोय तुकाराम. कारण एक चांगला त्यांच्या फेवरेट स्ट्रोक या ठिकाणी चुकतोय आणि चुकल्यानंतर मात्र नक्कीच एक नजरेची जी होती ती विकेटवरती की कोणत्या पद्धतीने मात्र चेंडू हा खेळला हाताळला गेला होता, हा मात्र आपल्याला नक्कीच आपल्या घरच्या मैदानात स्टडी अभ्यास करावा लागेल या बॅटर्सला. अंतिम बॉल. जर षटकार चौकार मारला तर 52 किंवा 53च्या आसपास टार्गेट मिळू शकते सिंधोनी या संघासमोर. परंतु शेवटचा बॉल आपण पाहतो की कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल. टॉपेज यावेळेस डाऊन डी कॅच, कीर्तिक यांचा कॉल. ओ हो, कमालचा कॅच पकडलाय, परंतु यावेळेस नो बॉलचा कॉल म्हणजेच या ठिकाणी 3 धावा. नो बॉल प्लस 2 धावा म्हणजेच 3 धावा आणि फ्री हिटचा चान्स. हा टर्निंग पॉइंट असेल सिंधोनी संघासाठी. 48 अंतिम बॉल बाकी शिल्लक. कमीत कमी 55च्या आसपास धावसंख्या बनवणे गरजेचे होते आणि ते टार्गेट पूर्ण केले जाईल. कारण नो बॉल चेंडू टाकला होता आणि नो बॉल चेंडू टाकल्यानंतर मात्र फ्री हिटची संधी निर्माण झाली.
ओहो, अंतिम बॉलवरती घुटणे टेको तमाशा देख. अंतिम बॉलवरती बिगिट षटकार आणि षटकारानंतर मात्र पहिला डाव समाप्त होतोय. या षटकात बघाल तर 29 धावा खर्च केल्या आणि 29 धावा खर्च करत असताना मात्र कीर्तिक वांगडे यांचे महागडे षटक. कारण 18 बॉलमध्ये 25 आणि 18 बॉलमध्ये 25 धावा रोखून धरत असताना कीर्तिक वांगडेच्या षटकात मात्र 29 धावा म्हणजे धाव संख्या आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये नागलवाडी या संघाने बनवल्या गेल्या 54 54 धावा आणि 55 धावांचे टार्गेट या ठिकाणी ठेवले गेले सिंधोनी या संघासमोर. बॉलिंग विश्लेषण जर बघितले तर ज्या पहिलं षटक खुसाल यांनी हाताळलं होतं त्या षटकात 19 धावा, त्यानंतर किफायती षटक मात्र मनोज यांचे केवळ 2 धावा, त्यानंतर प्रमोद यांनी तिसरे षटक टाकलं होतं त्या षटकात फक्त 4 धावा आणि कृतिक यांनी चौथे षटक टाकलं होतं त्या षटकात 29 धावा. कुल मिलाकर 54 धावा आणि 55 धावांचे टार्गेट ज्यावेळेस सिंधोनी या संघासमोर. त्यानंतर मात्र मी नक्कीच जिक्र केलं होतं की नक्कीच चौथे पारितोषिक देखील या ठिकाणी मात्र सौजन्य केलं होतं. सन्माननीय श्री अशोक लांगे सर तुमचे देखील खूप खूप आभार असतील. त्यानंतर चौथे 5वे पारितोषिक या ठिकाणी सौजन्य केलं होतं सन्माननीय श्री ज्ञानेश्वर खुताडे साहेब माजी सरपंच कडकोहळ. 6वे पारितोषिक देखील सौजन्य केले सन्माननीय श्री गजानन बारगजी साहेब संचालक हॉटेल यश महाराज हर्सुल. 7वे पारितोषिक सौजन्य केलं होतं सन्माननीय श्री संतोष राऊत साहेब सरपंच गोलदरी. त्यानंतर 8वे पारितोषिक देविदास बोडगे साहेब यांनी मात्र सौजन्य केलं होतं त्र्यंबकराज हॉटेल हर्सुल. आपल्या देखील खूप खूप आभार आहेत. परंतु दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 24 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता असेल सिंधोनी या संघासमोर या प्रतियोगितेमध्ये टिकून बनून राहायचं असेल तर आणि अंतिम टॉप 8 मध्ये प्रवेश करायचे असेल तरी मात्र नक्कीच सुवर्णसंधी असेल तर प्लीज तर नक्कीच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. 2 बॅटर मैदानाच्या आत जायचे. 5 कंप्लीट वाजलेत आणि 5 कंप्लीट वाजल्यानंतर या ठिकाणी 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आत. शेवटचे षटक हे महागड टर्निंग पॉईंट होऊ शकेल मानधोनी यस सिंधोनी यस संघाला. यावेळेस नक्कीच आपण सातारा स्पोर्ट्स युट्यूबच्या माध्यमातून आपण MC पंच विजयजी भुसारी सर हे देखील जोडले गेले आहेत. त्यांची मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र परवणी आली ती मात्र नागलवाडी संघाकडून संघासाठी. कारण या ठिकाणी जर सँडी देवी यांनी जर लगातार 3 विकेट जर घेतले गेल्या तर या ठिकाणी 700 रुपयांची कॅश प्राईज दिली जाईल. ही मात्र परवणी असेल सँडी देवी यांच्यासाठी. तत्पुरते आपण पाहतो की 55 धावांचे टार्गेट. 1-1 षटक 1-1 चेंडू 1-1 सन 1-1 पल मात्र महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. पार्टनरशिप जमवली कारण आपण पाहतो की 18 बॉलमध्ये 25 आणि 6 बॉलमध्ये 29 म्हणजे पहा मित्रांनो क्रिकेटचा हा खेळ किती फरक डिफरंट किती वाटतोय पाहणे योग्य ठरेल. राऊंड विकेटचा पारा केला जाईल. फील्ड सजवली देखील जाईल. ऑन साईडला शानदार लॉंग लेगच्या विकेट किपरच्या पाठीमागे लॉंग लेगच्या गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉट स्कोर लेग. पहिला बॉल प्रत्युत्तर प्रश्न सोडवला जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक आक्रमक फटका लाजबाब फटका पाहायला मिळतोय. चौकार जाईल माफ करा मित्रांनो षटकार जाईल कारण पंचाचा कॉल येतोय षटकार. जेव्हा चांगले संघ मी सांगितले जात नाही की चांगले एक समोरासमोर मात्र भिडतात ना तेव्हा मात्र हीच आपल्याला एक विस्फोटक अंदाजाने फलंदाजी पाहायला मिळते. कारण दोन्ही संघ हारण्याच्या मनस्थितीत नसतील. कारण कारण सांगितले जात नाही की हारलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका. हा क्रिकेटचा हा खेळ आहे गुरु. यावेळेस मात्र जो संघ चांगला खेळेल तो मात्र विन होईल. कारण आपण पाहतो की आतापर्यंत जर बघितलं तर नक्कीच चांगले संघ एकमेकांना नडतात. कारण टर्निंग पॉईंट यावेळेस आपल्याला विकेट किंवा एक नियंत्रण साथ गोलंदाजी डॉट चेंडू. कारण चांगले संघ आहेत दोन्ही संघ
एक गुजरातमधून दादरा नगर हवेली तर एक नाशिक जिल्ह्यातील. फटका फसलाय पूर्णपणे, फटका फसलाय यावेळेस बिलकुल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु शानदार झेल पकडलाय. यावेळेस मात्र पहिले विकेटचे पतन. षटकार मारल्यानंतर मात्र चुकीला माफी नसेल इतका जवाब पत्तरचे. लुझिंग द फर्स्ट विकेट इज गॉन. पहिला झटका लागतोय यावेळेस सिंधोनी या संघाला. रवी बाद होतोय. रवी बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आत. मनोज जैल वन डाऊनला यावेळेस प्रत्येकता आपण पाहतोय की एक विकेट मात्र षटकार मारल्यानंतर मात्र सँडी देवी यांना पहिली सफलता मिळते. अजूनही 2 विकेट जर काढले गेले तर या ठिकाणी एमसी पॅनेलचे पंच विजयजी भुसारे सर याच्याकडून मात्र 700 रुपयांची कॅश प्राइज लावली गेली मात्र सँडी देवी यांच्यासाठी. एक विकेट तर काढली परंतु अजूनही लगातार 2 चेंडूंनी 2 विकेट काढावे लागतील. मनोज जैल गोलंदाजी काय हाताळली होती या विकेटवरती, फक्त 2 धावा. जेव्हा मात्र दुसरं षटक हाताळलं होतं त्या षटकात. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मात्र संघर्ष करावा लागेल. ओहो कमालचा फटका पाठीमागे क्षेत्ररक्षण असेल. 9 मिनिट्स मध्ये लँड होतोय. यावेळेस बिलकुल आउटफील्ड तेज आहे परंतु रोखू शकणार नाही. कमालचा फटका, वेल क्रॉस अनदर बाउंड्री, 4 रन. बिलकुल स्किलिंगच्या दिशेने खेळला होता त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता कारण पॉवर प्ले देखील चालू आहे आणि चालू असल्या कारण बघितलं गेलं तर थोडासा बिलकुल वाईट मिड विकेटच्या रिजनमधून जेव्हा मात्र एक 10-15 मीटरचा मात्र एक लंबा रस्ता तय करणं पडत होता तेव्हा मात्र बिलकुल चेंडू लँड झाला होता आणि चेंडू सीमापार निघून जातोय. यावेळेस 4 रन. धावा तर चांगली बनते कारण या विकेटवरती बघाल तर विकेट टिकवणे महत्त्वाचे आहे. कारण आपण बघितलं असेल जेव्हा नागलवाडी संघाकडून सँडी दिवे आणि जेव्हा सुनील फसाळ यांनी फलंदाजी केली होती सुरुवात दमदार केली होती परंतु त्यांची विकेट काढल्यानंतर काही कमालची फलंदाजी पाहायला मिळाली तुकाराम यांच्याकडून. 29 धावा शेवटच्या षटकात. कट केलाय, फटका फसलाय. यावेळेस पॉइंट रिजन मध्ये वाहा विकेट खाली जाईल. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागतोय यावेळेस सिंधोनी या संघाला कारण मनोज हा फलंदाज बाद होईल. सांगतात ना की ज्याला संधी मिळतो तो नसीबवान, जो संधी निर्माण करतोय तो बुद्धिमान, पण जो संधीचं सन्न करतोय तोच मात्र खरा विजेता ठरतोय. आपल्याला या ठिकाणी माइंड सेट करून मात्र संत स्वभावाने मात्र या ठिकाणी आपल्या संघाचा डाव सावरावा लागेल तो मात्र सिंधोनी या संघाला. धावसंख्या तर सुरेख पाहायला मिळते कारण आतापर्यंत 10, 1 षटकार 1 चौकार परंतु महत्त्वपूर्ण 2 विकेट. जर आपल्या विकेट जर या ठिकाणी सुरक्षित ठेवल्या आणि महत्त्वपूर्ण जर विकेट या ठिकाणी सुरक्षित जर ठेवल्या तर नक्कीच आपले विजय प्राप्त होऊ शकतो कारण क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे. प्रोटेक्शन सारा सगळा फेल आहे. खुशाल जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आत. 3ऱ्या क्रमांकावरती माफ करा मित्रांनो 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी अजूनही आपण पाहतो की जेव्हा 55 धावा लागत असताना 10 धावा तर बनवलाय म्हणजेच 45 धावांची आवश्यकता. कारण सांगतात ना की आयुष्यात सर्व हारला तरी चालेल परंतु हिंमत कधी हारू नका कारण हीच किंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. आपला जर कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर आपण या ठिकाणी जर राखला तर कदाचित हा सामना बिलकुल शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल रोमांचक स्थितीमध्ये. फिलहाल यावेळेस खुशाल यावेळेस मात्र ऑन स्ट्राईकला. बिलकुल वाईटचा कॉल दिला जाईल कारण वाईट यार मारण्याचा प्रयत्न केला जातोय कारण आपण पाहतोय की जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो एक सिंपल संघाविरुद्ध आपण ताबडतोब चांगले फटके खेळतोय ना परंतु जेव्हा चांगला संघ असतो ना तेव्हा मात्र नक्कीच आपली देखील त्या ठिकाणी ऊर्जा ही मात्र नक्कीच कॉल म्हणते का तर बेस्ट टू बेस्ट चांगले संघ आहेत. हो नियंत्रण चुकलं होतं बिलकुल. नियंत्रण तर सरीक होतं परंतु बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाही. लास्ट शेवटचा बॉल बाकी असेल. यावेळेस मात्र तलवार तर फिरवली होती परंतु तलवारीला धार देत नसताना यावेळेस मात्र एक डॉट डिल्यूर पाहायला मिळतोय मिस्टर सँडी देवी यांच्या. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या परंतु एक महत्त्वपूर्ण षटक 2 विकेट त्याच रिजनमध्ये. कारण जेव्हा एखादा गोलंदाज मात्र एका फलंदाजाची मात्र परीक्षा घेतोय ना तेव्हा त्याच पद्धतीने मात्र चेंडू हाताळला जातोय परंतु षटक एक महत्त्वपूर्ण किफायती षटक पाहायला मिळते. यावेळेस पहिले षटक समाप्त होते. ऑन दी स्कोरबोर्ड आपण पाहतोय यावेळेस 11 धावा आणि 2 विकेट सिंधोनी म्हणजेच 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 44 धावांची आवश्यकता. अठारह गेंदों में 44 रनों की दरकार. जिस तरह से पहले बल्लेबाजी की थी नागलवाड़ी ने तब
18 गेंदों में 25 रन बिल्कुल जोड़े थे, लेकिन उसके बावजूद अंतिम ओवर में कृतिक वांगड़ के ओवर में 29 रन बनाए थे और वही टर्निंग पॉइंट हो सकता है। लेकिन फिर एक बार विकेट टेकर गेंदबाज सामने आएंगे मिस्टर सुनील फसाड़े। पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की थी, कमाल की गेंदबाजी, और जब बल्लेबाजी की उनकी दारमदार आया था तभी उन्होंने अपने बल्ले के साथ अच्छा खासा योगदान दिया अपनी टीम के लिए। लेकिन और विकेट के साथ गेंदबाजी करेंगे, ये उनका पहला ओवर। 18 गेंदों में 44 रन। इस बार धीमी गति से गेंद डाली थी, थोड़ा सा तेज रफ्तार से गति से पेस गेंद को नहीं किया था, लेकिन रनिंग बिटवीन द विकेट के साथ जब वाइड डीप लॉन्ग ऑफ पर गेंद चली गई थी तब एक बल्लेबाज के पास मौका था 2 रन लेने का। ओके, ये 2 रन जरूर प्राप्त कर लिए दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ रन स्कोर बढ़ता हुआ 13, 2 विकेट्स। हर गेंद में आपको बिल्कुल परख कर खेलना होगा। इस बार गेंद को बिल्कुल ऑन द फायर, गेंद गई आसमान में सितारों की तलाश में। 6 रन। कमाल का स्ट्रोक देखने को मिला। जिस तरह से पहले ही गेंद पर 2 रन जरूर बनाए थे, लेकिन उसके बावजूद दूसरी गेंद पर एक जोखिम भरा स्ट्रोक देखने को मिला। 6 रन। इस बार भी गैप में है, लेकिन कैच पकड़ने का प्रयास, ओहो बिल्कुल सैंडी देवी ने प्रयास जरूर किया था, लेकिन कोशिश नाकामयाब होती हुई मिड विकेट रीजन 1 बाउंस के साथ गेंद सीमा पर चली जाती हुई एक और चौका। कहते हैं कि ये चमचमाती ट्रॉफी आसानी से नहीं मिलेगी, आपको स्ट्रगल संघर्ष करना पड़ेगा। जो पसीना है वो पसीना बिल्कुल अपना भिगनाना पड़ेगा, क्योंकि कहते हैं कि ट्रॉफी जितना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ हर गेंद पर आपको समाचार लेना पड़ेगा बल्लेबाज को, क्योंकि आप भले ही हार जाइए ताकि बिल्कुल जीत के करीब पहुंचना चाहेंगे। इस बार बिल्कुल ऑफ स्टंप में जाकर बिल्कुल क्लॉज जरूर हुई थी, लेकिन क्लॉज होने के बावजूद बल्ला तो घुमाया था जरूर, लेकिन बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं हुआ। सीधी विकेट कीपर के पास दस्ताने में गेंद चली जाती हुई डॉट डिलीवरी, क्योंकि एक गेंद महत्वपूर्ण रहेगी दोनों टीम के लिए। इस बार बिल्कुल ओहो दाद तो मांग रही है, लेकिन यहाँ बिल्कुल रिव्यू किया है, डीआरएस लिया है सिंधोनी ने। बिल्कुल टीवी अंपायर प्लीज चेक द व्हाइट बॉल। व्हाईट कॉल, टीव्ही अंपायरचा व्हाईट कॉल येतोय। यावेळेस आपण पाहतो की बिल्कुल वाईट, कारण जे आपण पॉपनकरीची दिशा होती ते मात्र हा निर्णय सक्सेसफुल होतोय। ओके यस, पंचांनी माफी देखील मागितली, कारण चुका देखील होतात आणि चुका होत असल्या कारण आपण पाहतो की कधी कधी निर्णय जो अयोग्य ठरतो तो योग्य ठरतो आणि योग्य ठरतो तो अयोग्य देखील ठरतोय। व्हाईट कॉल येतोय। कट केलाय, ब्लॉक हॉलमध्ये चेंडू सोडला होता। परत एकदा आपण पाहतोय त्याकडे शेंडी देवी येईल। शानदार क्षेत्ररक्षण मागच्या मॅचमध्ये देखील शानदार क्षेत्ररक्षण केले होतं आणि एक धावा रोखल्या होत्या, कारण जेव्हा जेव्हा एक धाव मित्रांनो रोखल ना तेव्हा आपण क्रिकेटमध्ये अक्षरशः पाहतोय की एक धावने देखील विजयी होतो आणि एक धावने पराभव देखील होतोय। हे मात्र एक धाव महत्त्वाची असेल। आवाज आलाय विकेटच्या पाठीमागे आणि आवाज आल्यानंतर सुरेख डिलिव्हरीची मात्र या ठिकाणी आपल्याला हाताळली गेली आणि हाताळत असताना मात्र विकेट प्राप्त केली जाते। विकेट नंबर 3, तिसरा झटका लागतोय ज्यावेळेस सिंधोनी या संघाला आणि पहिली सफलता मिळेल यावेळेस मात्र सुनील फसाळे यांना। हालो 12 मध्ये 30, मित्रांनो आपण पाहतो की 12 मध्ये 30 म्हणजे 15च्या सरासरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी बनवावी लागेल सिंधोनी या संघाला, कारण मॅच अजून संपलेली आणि मी अजून हारलो नाही, कारण शर्यत अजून संपलेली नाही मित्रांनो।
कारण कॉन्टॅक्टने मात्र या ठिकाणी प्लेटवर होऊ शकतो, कारण ज्या पद्धतीने मात्र 18 बॉलमध्ये 25 धावा जोडल्या गेले होते ते मात्र नागलवाडी संघाने, परंतु शेवटच्या बॉलमध्ये 29 धावा आल्या, म्हणजे आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत वाट पाहावी लागेल, कारण शर्यत अजून चालू आहे, युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू होत असताना मात्र तुकार येतोय आपलं षटक टाकण्यासाठी. ओहो कमालचा फटका, परंतु मात्र बिलकुल फटका फसला आहे आणि फसत असताना यावेळेस मिस फील्ड आणि मिस फील्डच्या कारण बिलकुल बाउंड्रीच्या करीब रोखला गेलाय आणि रोखत असताना मात्र झाडाला लागल्यानंतर या ठिकाणी चौकार देण्यात येईल. 4 धावा, म्हणजेच गेम कधी मित्रांनो प्लेटवर होऊ शकतोय, कारण 26 धावा तर 11 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक, कारण याच मैदानावरती जेव्हा मात्र देव डोंगरे आणि चिरापाली बहा सामना पाहायला मिळाला होता, 12 मध्ये 44 धावा लागत असताना तो सामना जिंकला होता चिरापाली बस संघाने. म्हणजेच मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला हा किल्ला लढवावा लागेल. आपण पाहतो की जेव्हा मात्र नक्कीच वाघ जखमी जरी होतोय ना, तो मात्र आपल्याला कंटाळत नाही, तो वेळ जाऊ देतोय, तो थांबतो आणि थांबत असताना पुन्हा बाहेर पडतो. ती दहशत तो दरारा यावेळेस पाहायला मिळेल. लॉंग स्टॉप रेंजन यावेळेस 10th चेंडू मोडला जातोय, मोडत असताना एक धाव पूर्ण, बिलकुल मात्र थ्रो षटक येईल, कारण करूया मरो दोन्ही संघांसाठी हा सामना अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी यावेळेस मात्र एक सिंगल धाव. आपण पाहतो की नक्कीच प्रवाजन माणूस संपत नाही, तर तो प्रयत्न जो सोडतो तो मात्र संपतो. आपण पाहतो की हारला तरी चालेल मित्रांनो, पण प्रयत्न शेवटपर्यंत सोडायचा नाहीये. यावेळेस ऑन साईडला प्रत्येकदा एक जमीन लगेचच्या दरम्यान कार्पेटच्या साराने खेळला हा फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय शानदार क्षेत्ररक्षण, कमालची गोलंदाजी, कारण सांगतात नाही की प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद बदल निश्चितच घडेल, मग ती मनस्थिती असो परिस्थिती तर थोडीशी अलग आहे, बिकट झाली ती मात्र सिद्धोनीकरांची, परंतु यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच उर्वरित अजूनही 3 चेंडूच्या खेळ बाकी शिल्लक असलेल्या तिसऱ्या षटकातील. फटका फसलाय पूर्णपणे, विकेट दिली जाईल. विकेट देत असताना यावेळेस मात्र पार्टनरशिप तर तुटली जातेच, परंतु एक शानदार झेल देखील पकलाय आणि तुकाराम देखील यांना देखील या गोलंदाजाला देखील विकेट मिळते, कारण लगातार विकेटच्या निरंतर जर बघाल तर या ठिकाणी पतन होते. पांडा या फलंदाजावरती मात्र आपण पाहतोय की दारमदार, कारण क्वालिटी आहे, तजुर्बा आहे, एक्सपिरियन्स आहे, यांच्याकडे क्षमता आहे, सगळं काही आहे. हा मात्र एक फलंदाज मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करू शकतोय. हा शांत स्वभाव खेळणारा मात्र एक गुजरातमधून बघितला गेला तर नक्कीच एक चांगला प्लेयर, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे, परंतु यावेळेस रणनीती थोडासा एक अंडर प्रेशर दबाव टाकला जातोय. एक बाजूने आपण पाहतो की बिलकुल विजयाचे करीब, कारण धावसंख्या जर बघितली गेली तर आतापर्यंत 31 धावा, म्हणजेच 8 बॉल 24 धावा, आणि हा पलटवार करण्याची या फलंदाजामध्ये ताकद आहे, कारण सांगणार की तेरे गिरने से कोई हार नहीं, तो आदमी कोई अवतार नहीं, चल उठ भाग दौड़ क्योंकि जीतने का कोई सार नहीं, 8 गेंदों में सिर्फ 24 रनों की दरकार. कहते नहीं कि तू पहाड़ नहीं, तू पलटवार है, तू खुश नहीं, इस मैच का कहानी है, इस मैच का कहानी कौन लिखेगा ये देखना अब तय करेगा. ओहो बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं हुआ, लेकिन बिल्कुल थोड़ा सा लेग कटर करने का प्रयास किया और सही साबित होता हुआ, क्योंकि पांडा के पास ताकत है, क्षमता है, वो बिल्कुल सेट माइंड के साथ खेलता है. जिस तरह से वो सैंडी और सुनील फसाड़े खेलते हैं ना, उसी तरीके से ये बल्लेबाज खेलता है, बिल्कुल दरमदार रहेगा इस बल्लेबाज के ऊपर. ओह 9 बॉल की कॉल, चांस मिला है, ये टर्निंग पॉइंट हो सकता है, चांस बिल्कुल मिला है और चांस मिला है पांडा को. यावेळेस मात्र पंच देखील त्या ठिकाणी मात्र निरीक्षण परीक्षण करतात की पोपनकिरीच्या बाहेर चेंडू पडला असेल, कदाचित पांडा देखील त्या ठिकाणी मात्र आपली बॅट तर फिरवली नसली. वाईटचा कॉल दिला जातोय, मात्र माफी मागितली जाते, म्हणजेच 9 बॉल या ठिकाणी दिला होता तो मात्र या ठिकाणी गृहीत धरला जाणार नाही. वाईटचा कॉल म्हणजे 1 धाव, अजूनही 23 धावांची आवश्यकता. ओहो जस्ट दिस इज अ मॅक्स 6, इज सुपर 6 मिस्टर पांडा. षटकार काय फटकेबाजी. मी सांगितलं होतं ना की हा फलंदाज जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर मित्रांनो टिकून राहिला ना तर हा सहजासहजी श्वास सोडणार नाहीये. या फलंदाजाला मात्र आपल्याला कलात्मक गोलंदाजी हाताळावी लागेल, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आणि 6 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता.
लागत असताना आपण पाहतो की शेवटचे षटक कोण घेऊन येईल, कारण इम्पॉर्टंट ज्या पद्धतीने मात्र नागलवाडी या संघाने जर बघायला तर 18 बॉलमध्ये 25 धावा आणि जेव्हा शेवटच्या षटकात 39 धावा जमवल्या होत्या ना, तेव्हा मात्र नक्कीच या ठिकाणी सिंधोनी संघाला फायदा होते, कारण पांडा हा मात्र बिलकुल लूज गोलंदाजावरती मात्र ठेवणी विकेट ठेवली होती आणि ठेवत असताना मात्र षटकांच्या साहाय्याने आपले 6 धावेने खातं तर खोल नाही, परंतु 6 मध्ये 17 म्हणजेच नथिंग इज पॉसिबल या मैदानाच्या आत पाहायला मिळेल, परंतु पांडा यांना स्ट्राईक द्यावी लागेल. परंतु नागलवाडी या संघाला पांडा यांची विकेट घेणे देखील महत्वाचे असेल. दोन्ही संघांसाठी चुरशीची लढत, शेवटचे षटक घेऊन येईल यावेळेस अक्षय. ओह नो बॉल, अंडर प्रेशर रिलीज दबाव, यावेळेस मात्र नो बॉल, चान्स मिळालाय आणि चान्स मिळत असताना मात्र फ्रीटचा फायदा उठवला तर लगेच चांगलं होईल. दोन्ही संघांसाठी मात्र करूया मरो अशा स्थितीत हा सामना पाहायला मिळतोय. ओह गेंद उड़ी उड़ी खूब उड़ी और स्टैंड में जाकर गिरी, विकेट, षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. मी सांगतोय ना की नक्कीच आमच्या या 17 स्पॉट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील मजा आली असेल हा सामना पाहण्यासाठी, कारण दोन्ही संघ हारण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि आमचे अर्जुनजी कदम सर सांगतात की मॅच अजून संपलेली नाहीये, मी अजून हारलो नाही, प्रयत्न चालू आहे आणि चालू असल्या कारण आपण पाहतो की षटकार मारलाय. ओहो फटका फसलाय पूर्णपणे, चेंडूला उंचाई मिळेल, पाठीमागे एक क्षेत्ररक्षक यावेळी पूर्ण अनुमान के साथ झेल. ओहो देवाला देला पदरी नाही घ्यायला, रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. 2 धावा तर काल काही कमालच्या चुरशीची लढत सामन्याला पाहायला मिळते आणि मिळत असताना जर बघायला गेले तर या ठिकाणी बिलकुल आपण पाहतो की दोन्ही संघांसाठी हा करूया मरो अशा स्थितीत सामना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 8 धावा. ओह यावेळेस देखील अंडर प्रेशर दबाव, आउट स्टँडिंग स्टँडर्ड केल्यानंतर चेंडू सीम मारेस आपल्याकडे जाईल, स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. 8 धाव लागत असताना मात्र नागलवाडी संघाला मात्र बिलकुल विजयाच्या करीबातून रोखले गेले, कारण काही कमालची फटकेबाजी पांडा यांनी गेम तर वळवलाय, परंतु मात्र नक्कीच अंतिम टॉप मध्ये जर बघायला गेले तर नक्कीच थोडंसं या ठिकाणी पार्ट वाढते. मात्र सिंधोनी या संघाचं 3 बॉल आणि 2 धावा. कहते हैं कि ताश के पत्तों से ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता, लड़ते रहो जिंदगी से अपने आप से, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. इस बार गेंद को खेला था बिल्कुल शॉर्ट लॉन्ग ऑन के रीजन में, लेकिन सैंडी देवी का एक शानदार स्ट्रोक थ्रो नॉन स्ट्राइक गेंद पर, लेकिन इस गेंद पर एक सिंगल निकल में कामयाब हुई. एक सिंगल के साथ पांडा को जाके स्ट्राइक मिली. अब मात्र 2 रनों की दरकार है जीतने के लिए, माफ कीजिएगा 1 रन चाहिए जीतने के लिए. 55 रनों का टारगेट रखा था. मैंने कहा था कि ये एक कसमकस बुरा मैच देखने को मिलेगा और वही नतीजा देखने को मिला, क्योंकि अब 2 गेंदों में 1 रन चाहिए जीतने के लिए. मिस्टर पांडा ऑन स्ट्राइक पर. कहते हैं कि जो दिल से दुआ दे तो भिखारी भी अमीर है, मोती ना दे सके तो समंदर भी फकीर है, देता रहेगा सारे अंधेरे को रोशनी जब तक तेरे वजूद में रोशन जमीरी है. ये रोशन कौन नाम बनाएगा ये तो देखना फिलहाल वक्त ही बताएगा. What a match! ओह विनिंग फटका. यावेळेस मात्र आपण पाहते की कहते नहीं कि जब शुरुआत अच्छी है, जो सफर की शुरुआत करते हो उन्हीं को मंजिल मिलते है और शुरुआत अच्छी मिली. अंतिम क्षण तक वो लड़े और लड़ने के बाद ये मैच बिल्कुल कितनी विकेट पडलं 6 विकेट से मैच जीत लिया है सिंधोनी ने और 7 विकेट से पराभव स्वीकारावा लागतोय. या ठिकाणी आपण पाहतोय नागलवाडी या संघाला हारलेल्या संघाचे कौतुक असेल, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. यावेळेस मात्र 5व्या पॉल क्रमांक 5 आपण पाहतोय. या पॉल क्रमांक 5 मध्ये पॉलविन संघ ठरलाय यावेळेस सिंधोनी. मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया या मैदान प्रेझेंटेशन बॉक्स समोर. शानदार फलंदाजी के लिए होते हैं, शानदार फलंदाजी के लिए सांगत असताना कि जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकरा जाए उसे युवा कहते हैं. कमालची फलंदाजी पाहायला मिळेल. तर मॅन ऑफ द मॅच या पॉल फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय मिस्टर मनोज. आपण प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. 2 धावा 1 विकेट. काही कमालचे षटक पाहायला मिळाले. दुसरं षटक सिंधोनी संघाकडनं मनोज
आपण बिलकुल टॉस का बॉस या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. मी विनंती करेन सन्माननीय आमचे श्री नक्कीच ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय श्री काशीनाथ वळवी साहेब, मी विनंती करेन की आपल्या उपस्थिती मात्र त्या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅचचा मेडल त्या ठिकाणी मात्र प्रदान करण्यात यावा. तर मनोज आपण त्या ठिकाणी जायचे. शानदार परफॉर्मन्स, गोलंदाजी मार्क आपण बघितले गेले की 2 धावा आणि रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पांडा यांची कमालची फटकेबाजी बिनिंग फटका खेळत असता आपण पाहतो की त्या फलंदाजीला मात्र नक्कीच रोखून धरलं होतं आणि हा मात्र निर्णय योग्य ठरला होता सिनोनीकरांचा. वेल प्लेड, वेल डन.